नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत मंदिर. त्यासाठी आपल्याला ठाण्यापासून नेरूळला नवी मुंबईसाठी ट्रेन पकडावी लागेल आणि ती पण पकडतो. चला फायनली पण उतरलो आहोत नेरूळ स्टेशनला. आणि स्टेशनपासून हार्डली 10 ते 15 मिनटं वॉकेबल ते मंदिर आहे. पण तुम्हाला जर वॉकिंग जायचं नसेल तर रिक्षा ही स्टेशनच्या बाहेर अगदी लागते. तिथे 20 ते 30 रुपयामध्ये आपण मंदिराच्या बाहेर पोचतो. आणि आपण फायनली पोचलेलो आहोत विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये, जे आहे नेरूळमध्ये, नवी मुंबईमध्ये. आज आणि एकादशी आहे. खूप मोठी लाईन आणि गर्दी खूप आहे. चला एवढीच गर्दी दिसते, आपण पुढे जाऊन बघू किती गर्दी असते. आणि आपण आलेलो आहोत प्रवेशद्वाराशी. तर पाहू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक आलेले आहेत आणि खूप मोठं मंदिर आहे विठ्ठल रखुमाईचं. आज एकादशी असल्यामुळे ते मंदिर पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे. भाविक पाहू शकता तुम्ही मंदिराच्या आत मूर्ती आहे ते आपण जाऊ. या मंदिरात चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे आणि समोर आलेली आहे विठ्ठल रखुमाईची मूर्ती. या गाभाऱ्यात आपण प्रवेश केलेला आहे. आपण जास्त वेळ थांबू शकत नाही. इथे मोबाईल अलाउड नाही आहे सध्या. पाहू शकतो की इथे पालखीची प्रतिकृती इथे ठेवण्यात आलेली आहे. सुंदर अशा पद्धतीने एक बैलगाडी बनवण्यात आलेली आहे, वारकरी बनवण्यात आलेली आहे आणि आतमध्ये एक पालखी बनवण्यात आलेली आहे.